महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांना टोकेदेवी घटस्थापना पूजनाचा मान, दर्शनासाठी भाविकांची गर्दी। मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील रसायनी हद्दीच्या टोकावर असणाऱ्या दांडफाटा येथील टाकेदेवीची ओळख सर्वत्रच आहे। भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या टाकेदेवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक भक्त दर्शनाला येतात। तर कोणी नवस फेडण्यासाठी येत असतात, तर कोणी देवीला केलेला नवस पूर्ण करून टाकेदेवीच्या नामात तल्लीन होत असतात। दरवर्षी दांडफाटा येथील टाकेदेवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो। दर्शनासाठी 9 दिवस लांब लचक रांगा लागल्याचे चित्र दिसून येते। यावर्षीही टाकेदेवी मंडळाच्या वतीने आकर्षक रोषणाई करण्यात आली असून मोकळ्या परिसरात लहान मुलांसाठी साहित्याची दुकाने उभारण्यात आली आहेत। यावर्षी घटस्थापना, नवरात्रारंभी टाकेदेवी पूजनाचा व आरतीचा मान रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांना देण्यात आला। त्यांच्या हस्ते घटस्थापना होऊन टाकेदेवीचे पूजन करण्यात आले। यानंतर देवीच्या आरतीचा कार्यक्रमही वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या हस्ते पार पडला। त्यांच्या मंडळाचे पदाधिकारी सतीश महाडिक यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले। यावेळी टाकेदेवी मित्रमंडळाचे सतीश महाडिक, मंडळ अधिकारी किरण पाटील, सागर सुखदरे, दिलीप कदम, विलास पाटील आदींसह टाकेदेवी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। रसायनी राकेश खराडे। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता: मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क: भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।